तर 36 तासानंतर श्रीनिवास वनगांचा कुटुंबासोबत संपर्क झाला. श्रीनिवास वनगांशी संपर्क झाल्याची कुटुंबियांची माहिती. मध्यरात्री 3 वाजता वनगा घरी येऊन पुन्हा बाहेर गेल्याची माहिती आहे. तिकीट कापल्यानंतर श्रीनिवास वनगा बेपत्ता होते. उद्धव ठाकरेंनी कुटुंब प्रमुख म्हणून सर्वांना जपलंय. ठाकरे शब्द पाळणारे म्हणूनच गद्दार विरुद्ध निष्ठावंत ही लढाई आहे. आमदार वनगांना तिकीट नाकारल्यानंतर आदित्य ठाकरेंची शिंदेंवर टीका. श्रीनिवास वनगांची मनस्थिती समजू शकतो. शिंदेंनी विधान परिषदेचा शब्द दिलाय. पक्षप्रमुखांवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. रामदास कदम यांचा सल्ला. मुंबईमध्ये मविया ठाकरे गट सर्वाधिक 22 जागा लढणार आहे, तर काँग्रेसचे 10, शरद पवार गटाचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. मित्रपक्ष समाजवादी पक्षाला शिवाजीनगर मानखुर्दची जागा. काँग्रेसची आज मुंबईमध्ये महत्त्वाची पत्रकार परिषद. रमेश चेन्नीथला, नाना पटोले आणि प्रमुख सदस्य पदाधिकारी उपस्थित राहतील. शरद पवारांची आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद. दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन. पवार काय बोलणार याकडे लक्ष. मी उभारलेला पक्ष माझ्याकडूनच काढून घेतला. केंद्र सरकारमध्ये चक्र फिरली आणि आमचा पक्ष दुसऱ्याला गेला. राष्ट्रवादी पक्ष कोणी स्थापन केला? शरद पवारांची भाजप अजित पवारांवर टीका. मला घर फोडायचं काही कारण नाही. कुणी कसंही वागलं तरी मी कुटुंब एक राहील याचीच काळजी घेईन. घरफोडीच्या अजित पवारांच्या आरोपांवर शरद पवारांचं उत्तर. युगेंद्र पवारांच्या प्रचार सभेत शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल. चष्मा काढून रुमालांना डोळे पुसत अजित पवारांवर निशाणा साधला. या वयात इतकं खोटं बोलायचं नसतं. परकीय गुंतवणुकीबाबत पवारांचा दावा फडणवीसांनी खोडलाय. सिंचन घोटाळ्यातील चौकशीच्या फाईलवर आर पाटलांची सही होती. मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीसांनी मला दाखवलं. अजितदादांनी सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचं खापर आर आबांवर फोडलंय. आबांना जाऊन 9 वर्ष झाली. ते हयात असते तर त्यांनी योग्य उत्तर दिलं असतं. मी दादांना उत्तर देऊ शकत नाही, पण दादांनी केलेल्या आरोपांमुळे कुटुंब म्हणून दुःख होत आहे. रोहित पाटलांची अजित पवारांवर प्रतिक्रिया. आपली पापं लपवण्यासाठी अजित पवारांकडून आबांवर आरोप करण्यात आले. आर आबांना बदनाम करण्याचंच काम दादांनी केलेलं आहे. नाना पटोलेंचा निशाणा. सिंचन घोटाळा. अजित पवारांची पाठ सोडत नाही आणि माझ्या कार्यकाळामध्ये मी 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा शब्द काढला नाही. पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य. गेल्यानंतर माणसाला वाईट बोलणं हिंदू धर्माला शोभत नाही. 2019 नंतर अजित पवारांना आत्ता आठवलं का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल आहे. अजित पवारांकडून जयंत पाटलांची मिमिक्री. आम्ही कुणाचा करेक्ट कार्यक्रम करत नाही, ते जनतेच्या हातात असतं. जयंत पाटलांच्या करेक्ट कार्यक्रमावर अजितदादांची टोलेबाजी. वरिष्ठ बोलले इथे मुख्यमंत्रीपद येणार या थापा आहेत. जयंत पाटलांच्या उमेदवारीच्या संकेतावरून अजित पवारांचा शरद पवारांना टोला. गुळमाट बोलणाऱ्यांना आता सुट्टीवर पाठवण्याची वेळ आली आहे. अजित पवारांची जयंत पाटलांवर टीका. तर निशिकांत पाटलांच्या रूपानं वाळवा मतदारसंघात परिवर्तन अटळ. दादांचं वक्तव्य. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजपची बैठक. भाजप नेते प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटलांची हजेरी. माहितीमध्ये बंडखोरी झालेल्या जागांवर बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्यातील बंडखोरीबाबत चर्चा करणार. जे घडलं त्यात दुरुस्ती कशी करायची याबाबत चर्चा करू. सुनील तटकरे यांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 किंवा 9 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा पुणे दौरा असेल, तर पुण्यातील 8 मतदारसंघासाठी उमेदवारांसाठी एकत्रित सभा होतील. महाराष्ट्र विधानसभेसाठी आतापर्यंत 10,905 नामनिर्देशन पत्र दाखल. आतापर्यंत 7,995 उमेदवारांचे 10,905 नामनिर्देशन पत्र दाखल झाले. ज्यांनी त्रास दिला त्यांचा कार्यक्रम करू. सामान्यांना त्रास देणाऱ्यांना 23 तारखेनंतर माफी नाही. बाळासाहेब थोरात यांचं नाव न घेता विखे पाटलांवर निशाणा. मी काठी घेऊन चौकात उभे राहते. काय करतायत बघू. जयश्री थोरात यांचं विखे पाटील यांना आव्हान. अनेक डरकाळ्या फोडल्या पण स्वतः उभे राहू शकले नाही. लढाई उमेदवारासोबत नाही तर त्यांच्या पाठीशी असणाऱ्या विखेंसोबत आहे. सत्यजित तांबे यांचा विखे पाटलांवर निशाणा. नवाब मलिकांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून एबी फॉर्म. नवाब मलिक शिवाजीनगर मानखुर्दमधून लढणार. भाजपचा विरोध डावलून दादांकडून उमेदवारी. भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही. दाऊदचे संबंध असलेल्याचा प्रचार करणार नाही. आशिष शेलारांचं वक्तव्य. शिंदे दाऊदचे संबंधित असलेल्या माणसाबरोबर बसू शकत नव्हते. स्वतःच्या स्वार्थासाठी जेलमध्ये न जाण्यासाठीच शिंदे पलटले. मलिकांना महायुतीतून उमेदवारी दिल्यानंतर आदित्य ठाकरेंची टीका. 23 नोव्हेंबरला आपल्याला मोठी दिवाळी साजरी करायची आहे. ठाण्यातून मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून विजयाचा विश्वास व्यक्त. काँग्रेसने दिलीप मानेंना एबी फॉर्म दिला नाही. दिलीप माने सोलापूर दक्षिणचे काँग्रेसचे उमेदवार. यादीत नाव जाहीर, मात्र एबी फॉर्म नाही. मानेंकडून आता नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दक्षिण सोलापूरमधून आमचाच उमेदवार असणार. संजय राऊतांकडून अमर पाटील यांची उमेदवारी मागे न घेण्याचे संकेत. याच मतदारसंघात काँग्रेसकडून दिलीप मानेंना उमेदवारी.
दिंडोरी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी. शिंदेच्या शिवसेनेनं देवळाली दिंडोरीमध्येच उमेदवार दिले. देवळालीमधील राजश्री अहिरराव तर दिंडोरीमध्ये धनराज बहाल यांना उमेदवारी. देवळाली आणि दिंडोरीमध्ये दादा गटाचे उमेदवार आहेत. सोलापूरच्या मोहोळमध्ये पवार गटानं उमेदवार बदलला. सिद्धी कदम ऐवजी राजू खरेंना पवार गटाकडून उमेदवारी. कसबा मतदारसंघात कुणाल टिळक आणि धीरज घाटेंची नाराजी दूर करण्यात भाजपला यश. दोघेही हेमंत रासणेंचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित. कसब्यातून हेमंत रासणे उमेदवार. नांदगाव विधानसभा मतदारसंघात भुजबळांची खेळी. सुहास कांदेंविरोधात सुहास कांदे नावाचा दुसरा उमेदवार. नाम साधर्म्यामुळेच आता सुहास कांदेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईत महायुतीमध्ये 2 ठिकाणी बंडखोरी. वांद्रे पूर्वमध्ये कुणाल सरमळकर तर अणुशक्तीनगरमध्ये बबलू पांचाळ यांच्याकडून अपक्ष अर्ज दाखल. भायखळा विधानसभेत काँग्रेसकडून बंडखोरी. माजी आमदार मधू चव्हाणांनी भरलाय उमेदवारी अर्ज. भायखळाची जागा ठाकरेंना सुटल्यानं चव्हाण नाराज होते. ठाकरेंकडून मनोज जामसुदकरांना तिकीट देण्यात आलंय. बोरिवलीतून गोपाळ शेट्टींचा शक्ती प्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. भाजपानं संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिल्यानंच गोपाळ शेट्टी नाराज. भाजपच्या तृप्ती सावंतांचा मनसेमध्ये प्रवेश. वांद्रे पूर्वमधून उमेदवारी. झिशान सिद्दीकी, वरुण सरदेसाई, तृप्ती सावंत अशी तिरंगी लढत होणार. जगदीश मुळीकांनी फडणवीसांच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला. तर फडणवीसांकडून मुळीकांना विधिमंडळात नेण्याचा शब्द. जगदीश मुळीक यांना विधिमंडळामध्ये नेण्याची जबाबदारी माझी आहे. वडगाव शेरीची जागा भाजपचा 100% उमेदवार निवडून येईल. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. भाजपाचे पराग शहा ठरलेत राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार. संपत्ती 5 वर्षात 10 पट वाढ. तर शहांची संपत्ती 2178 कोटी तर पत्नीच्या नावावर 1136 कोटींची संपत्ती. रत्नागिरी जिल्ह्यातील 5 मतदारसंघामध्ये 63 उमेदवारांचे 84 अर्ज दाखल झालेत. शेवटच्या दिवशी 31 उमेदवारांचे 36 अर्ज दाखल झाले. दापोली विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे 3 उमेदवार. ठाकरे गटाच्या संजय कदमांच्या नावानं साधर्म्य असलेले 3 उमेदवार तर योगेश कदम यांच्या नावानं साधर्म्य असलेले 2 उमेदवार आहेत. 2019 ते 2024 तू ठरवलेल्या बापानं तुला निवडून आणलंय. आता आमदार खासदार जनतेच्या कामासाठी व्हायचं असतं. तानाजी सावंत यांची नाव न घेता ओमराजे निंबाळकरांवर टीका. काँग्रेसचा हात शिवसेनेची मशाल आणि तुतारी राज्याचं चित्र बदलेल. लातूर ठरवतं ते महाराष्ट्र घडतं. धीरज देशमुखांचं प्रतिपादन. दौंडमध्ये महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता. अजित पवारांचे नेते वीर धवल जगदाळेंकडून उमेदवारी अर्ज दाखल. तर भाजपकडून राहुल कुल यांना उमेदवारी. उमेदवारीसाठी शिंदे फडणवीस अजितदादांचे आभार. पक्षानं दाखवलेला विश्वास सार्थ करणार. दिग्विजय बागल यांचं वक्तव्य. काँग्रेसमधून उमेदवारी नाकारल्यानंतर राजू लाटकरांचा अपक्ष अर्ज दाखल करताना राजू लाटकरांना अश्रू अनावर. कोणतीच कल्पना न देता उमेदवारी रद्द करणं चुकीचं आहे. लाटकरांनी खंत दाखवली. आमच्या 40 आमदारांना पडणार असा दावा ठाकरेंनी केला होता. आमच्या उमेदवारी विरोधात त्यांना उमेदवार भेटत नाहीत. काँग्रेसच्या महिला नेत्याला आयात करून ठाकरेंनी तिकीट दिलंय. रामदास कदमांची टीका. पुरंदर हवेलीमध्ये महायुतीमध्ये बंडखोरीची शक्यता. पुरंदर हवेलीमधून भाजपच्या गंगाराम जगदाळेंकडून अर्ज दाखल. तर शिंदेंची शिवसेनेकडून विजय शिवतारे उमेदवार. अशोक पवारांना मत म्हणजेच लबाड कोल्ह्याला मत. अशोक पवारांसारख्या लबाड माणसापासून सावध रहा. आढळराव पाटलांची अशोक पवारांवर टीका. ज्येष्ठ लेखिका डॉक्टर वीणा विजय देव यांचे अल्पशा आजारानं निधन झालंय. लेखन, संकलन, संपादन आणि अभिभाषणाच्या माध्यमातून अभिजात साहित्याच्या प्रचारामध्ये योगदान. पालिका रुग्णालयामध्ये स्वच्छता राखली जावी म्हणून मुंबई महापालिका आयुक्त यांचे निर्देश आहेत. तर उत्तम योग्य सुविधा देण्यास स्वच्छतेनं निकष कटाक्षानं पाळण्यात यावेत. भूषण गगराणींचे आदेश. म्हाडाच्या गिरणी कामगारांसाठीच्या विशेष मोहिमेअंतर्गत 1,11,169 कामगारांचे कागदपत्र सादर झालेत. पैकी 99,160 गिरणी कामगार आणि त्यांचे वारस पात्र झाले. नवी मुंबई विमानतळ परिसरात पोहोचण्यासाठी जल टॅक्सी सुरू करण्यात येणार. ठाणे तसंच परिसरातील सागरी किनाऱ्यावरून आता 17 मिनिटांमध्ये पोहोचता येईल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची माहिती आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यभरामध्ये थंडीची चाहूल आहे. किमान तापमान अनेक ठिकाणी 20 अंश सेल्सिअस देखील खाली जाईल. तर दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील. मुंबई पालिकेकडून स्मशानभूमीमध्ये प्रदूषणमुक्त अंत्यसंस्कार केले जातील. पहिल्या टप्प्यात 9 स्मशानभूमीमध्ये उपक्रमाची सुरुवात केली जाईल. मुंबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. याच पार्श्वभूमीवर आता हिवाळ्यामध्ये मुंबईतून रोज 964 विमानांच्या फेऱ्या होणार आहेत. एक्सप्रेस रेल्वेमध्ये जास्त सामान नेणाऱ्या प्रवाशांवर कारवाई होणार. 74 किलोपेक्षा अधिक वजनाच्या सामानाला बंदी. रेल्वे प्रशासनाचा निर्णय. कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल. बिगर पावसाळी 8 गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल. 1 नोव्हेंबरपासून अंमलबजावणी. मुंबई उपनगरात पोलीस बंदोबस्तात वाढ. ठिकठिकाणी तपासणी. आचारसंहिता पालनासाठी 28 पथकं स्थापन.
ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी ठाणे पोलिसांचं सायबर पोलीस ठाण्याची उभारणी, यात 6 अधिकारी आणि 30 कर्मचाऱ्यांचा समावेश. विक्रमी दरामुळे सोन्याच्या विक्रममध्ये 10% घट झाली आहे, तर सराफा बाजारामधील तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. 12वीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ, 15 ते 22 नोव्हेंबर या कालावधीमध्ये विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. नीट यूजी परीक्षांच्या पेपरफुटीनंतर गठीत केलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल सादर झाला. शक्य तेव्हा ऑनलाईन प्रवेश परीक्षा घ्यावी आणि संमिश्र स्वरूपाचाच वापर करावा, यासारख्या शिफारसी. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आयोजित टीईटी परीक्षा 10 नोव्हेंबरला होणार आहेत, तर राज्यातील 1029 परीक्षा केंद्रांवर या परीक्षा होतील. ठाण्यात एका खासगी शाळेत बनावट फिजिओथेरपी ट्रेनिंगचा आरोप, बनावट प्रमाणपत्र देत विद्यार्थ्यांची फसवणूक, जितेंद्र आव्हाडांचा आरोप. ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरेनकडून हल्ला झाल्याची मालेगाव कॅम्प पोलिसात तक्रार. मालेगाव कार्यकर्त्यांच्या घरी गेले असता हल्ला झाल्याची माहिती. ईशान सिद्दीकी यांच्या कार्यालयामध्ये धमकीचा फोन आलाय. नोएडामधून आरोपी गजाआड, अधिक तपास सुरू आहे. भाजपच्या नरेंद्र पाटलांचा कोरेगावमध्ये पवार गटाच्या शशिकांत शिंदेंना पाठिंबा. शशिकांत शिंदे माथाडी कामगार असल्यानं पाठिंबा दिल्याचं नरेंद्र पाटील यांनी केलंय स्पष्ट. तर नरेंद्र पाटलांचा पाटणमध्ये शंभूराज देसाईंना पाठिंबा. लातूरमध्ये भाजपला धक्का. माजी खासदार सुधाकर शृंगारे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. स्थानिक नेत्यांवर आरोप करत शृंगारेंनी भाजपला रामराम ठोकलाय. धारावीत शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी. माजी आमदार बाबूराव मानेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय, तर धारावीमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या ज्योती गायकवाड अधिकृत उमेदवार आहेत. रणजित सिंह अपक्ष उभा राहिला तर पवारांचे आमच्यावरच प्रेम राहील, माढ्याचे आमदार बबन शिंदेंचा विश्वास आहे. तर बबन शिंदेंचा मुलगा रणजित सिंह माढ्यातून अपक्ष लढणार. पारनेरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये फूट. अजित पवार गटाचे विजय औटेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. अजित पवार गटाकडून पारनेर मतदारसंघात काशीनाथ दातेंना उमेदवारी. रिसोडमधून भावना गवळी शिंदे गटाच्या उमेदवार. शक्ती प्रदर्शन न करता रिसोडमधून उमेदवारी अर्ज दाखल. नाशिक पूर्व मतदारसंघात पैशाचा आमिष देऊन विरोधकांनी नामसाधर्म्य असलेलेच उमेदवार दिलेत. ऑडिओ क्लिप ऐकवत. गणेश गीतेंनी विरोधकांवर आरोप, तर गणेश गीतेंचे आरोप बेछूट आहेत. पोलिसात तक्रार देणार. पवार गटाच्या राहुल ढिकलेंची माहिती आहे. मबियाकडून काँग्रेसच्या संजय जगतापांना पुरंदर हवेलीची उमेदवारी. खासदार सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत जगतापांकडून उमेदवारी अर्ज दाखल. शिंदखेडा मतदारसंघातून शरद पवार गटाच्या संदीप बडसेंना आता उमेदवारी जाहीर झालेली आहे, तर अर्ज दाखल करतानाच मोठं शक्ती प्रदर्शन त्यांच्याकडून करण्यात आलं. धुळे शहरातील एमआयएमचे उमेदवार फारुख शहांकडून उमेदवारी अर्ज दाखल. कोणतंही शक्ती प्रदर्शन न करता साध्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज भरलाय. राष्ट्रवादीचा उमेदवार शिवसेनेनं घेतला आणि भाजपची हक्काची जागा हिरावून घेतली, याचं प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला दुःख आहे. भाजपचे गुहागरचे विधानसभा क्षेत्र प्रमुख विनय नातू यांचा आरोप आहे. संभाजीनगरमधील कन्नड विधानसभा मतदारसंघात नवरा विरुद्ध बायको अशी लढत. शिंदे गटाकडून संजयनाथ जाधव तर यांना उमेदवारी आहे, तर हर्षवर्धन जाधव हे अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले. साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदेंनी उमेदवारी अर्ज भरलाय. माथाडी नेते नरेंद्र पाटलांसोबत शिंदेंचं जोरदार शक्ती प्रदर्शन. नरेंद्र पाटलांच्या उपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. अमरावती जिल्ह्यामधील बडनेरा मतदारसंघात महाविकास आघाडीचे सुनील खराटेंनी अर्ज भरलाय. शहरामधून रॅली काढत केले शक्ती प्रदर्शन. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात तपासणीदरम्यान 1 कोटी रुपयांची रोकड जप्त. नांदेड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्र बनवणाऱ्यांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई. 2 चाकू, 1 गुप्तीसह 21 तलवारी जप्त. 5 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. भोर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया शांततेत व्हावी, यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर. स्थिर सर्वेक्षण पथकाद्वारे वाहनांची तपासणी सुरू आहे.